श्रोतहो नमस्कार, मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे। श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरोभ्य नमः, श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेय नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम नमो भगवते दत्तात्रेयाय। अवधूत निरंजन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्ध नामधारका ते सांगत अनेक उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठनाने परी सांप्रत कलिदारुण जनान जमे पवित्राचरण म्हणून गुरुदयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगत असे। श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही म्हणती मजप्रत श्रवणे पठने निश्चित कल्याण होईल सकळांचे। ऐसे सांगोनी गुप्त होती पहा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो। अत्री अनसुया कारण दत्तात्रेयांचे अवतरण माहुरगडी राहून अनंत लीला करीत असे। यदु अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने। ओम द्राम ओम बीज मंत्र पठने प्रकटे श्री दत्त ऐसे महात्मा अद्भुत श्री दत्तांचे आहे हो। अवतार येती आणि जाती तैसी नोहे दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावया करावया जगदुद्धार स्वयंकष्टे विश्वंभर श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहत असे। अनेक रूपे घेऊन श्री दत्त संचरती जनी जना सन्मार्ग दावणे मोक्ष मार्ग लावित असे। त्यांची रूपे अनंत झाली असती पुढे होत सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहत असे। काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी इसा महिमा जयांचा कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी। कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर श्री दत्तरूप अगोचर विविध रूपे फिरत असे। विठापूर ग्रामात अपळराज सुमती राहत श्री दत्तात्रेयांचे आराधित मनोभावे करून या तव एके दिनी अकस्मात साधुरूप येती दत्त भिक्षा देही म्हणत दारी उभे राहून या। सुमती भिक्षा वाढत पोटभर जेवा म्हणत प्रसन्न होऊन श्री दत्त म्हणते काय हवे तू ते। सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात विश्वोद्धारक श्री दत्त पुत्र व्हावा मज तैसा। तथास्तु मने श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्य तेज फाकत विस्मयती पाहत असे। विठापूर आंध्र प्रदेशात अवतार येते श्री दत्त श्रीपाद श्रीवल्लभ नाम होत प्रसिद्ध जाण दत्तांचे। 16 वर्षांपर्यंत माता पित्याचे सुख देत मग जाती हिमालयात दर्शन द्याव्या भक्तांचे। तेथून येती वाराणसीत काही काळ राहती गुप्त येवोनी गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धारा करती ते। येथून कुरवपुरात अंती स्थायिक होत दूर दूरणी लोक येत स्वामी दर्शनाक कारणे। महिमा होई अमित अन्नदान होई नित्य कुरवपुर महासिद्ध पीठ जाण होत असे। कुरवपुरी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कार करीत एके दिनी त्यासी पुसत काय हवे हो तुझ लागी। रजक म्हणे स्वामी प्रत राजा व्हावे ऐसे वाटत सुखी प्राणी या जगात एकची असे राजा तो। श्रीपाद श्रीवल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात तो म्हणे दर्शन मजप्रत पुढीलच जन्मात होईल का। स्वामी म्हणती तयाप्रत मीही पुन्हा अवतरत देईन दर्शन तुझ प्रत विश्वास ठेवी बोलाचा। श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरवपुरी राहत लोकोद्धारा करीत अमित महिमा होत असे। ऐसे परी कार्य करीत भक्त इच्छा पुरवित जो जे मागे त्याते देत महास्वामी अवधारा। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येते पाहत श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरवपुरी प्रकटले। अध्याय पहिला समाप्त। ओवी संख्या 31। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। श्रोते हो, आपल्याला मी दिलेली माहिती माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला
विसरू नका. धन्यवाद.